मी मदन रामदास डगळे, राहणार सांगवी, उपसरपंच। 22 तारखेला रात्री 11 वाजता माझ्यावर 7-8 जणांनी मिळून एक राजकीय वैमनस्यातून माझ्यावर हल्ला करण्यात आला। सदर आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या सर्व आरोपींनी गुन्हे दाखल केलेले आहेत। एक इको गाडी घेऊन त्यांनी माझ्यावर सर्वांनी मिळून हल्ला केला, तरी अकोल्यामध्ये बीड सारखं संतोष देशमुख सारखं प्रकरण होऊ नये असं मला एकंदरीत वाटतं आणि यावर पोलिसांनी तात्काळ चांगल्या प्रकारे लक्ष टाकून याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई करण्यात यावी। हल्ला केला काय कारण होते नेमके राजकीय काय काय होते राजकारणात? ग्रामपंचायतच काय काय ग्रामपंचायतच्या चौकशा म्हणजे जे ग्रामपंचायत निधीची चौकशी ती मी टाकलेल्या होत्या। ग्रामपंचायतच्या होणारा भ्रष्टाचार तर इतर काही गोष्टी असेल त्या मी प्रखरपणे मांडायचो, त्या प्रखरपणे भांडायचो, म्हणून सदर काही राजकीय हस्तक्षेपांनी माझ्यावर हा हल्ला करून आणण्याचा असं मला सांगण्यात येतं। म्हणजे मला असं वाटतं की मी माझा आवाज बंद करावा, परंतु सर्वसामान्यांनी बोलायचं नाही का, सर्वसामान्य आपले मत मांडायचं नाही का, असा प्रश्न मला इथे उपस्थित होत आहे माझ्यावर हल्ला झाल्यानंतर। भविष्यामध्ये माझ्यावर आजही ते आरोपी मोकाट फिरत आहेत आणि मला धमकी देत आहेत, तुझा मी संतोष देशमुख करतो। मला एकच म्हणणं आहे, मला भविष्यातही त्यांच्यापासून धोका आहे, तरी सर्व आरोपींना कठोर कारवाई करून पोलिसांनी करावी व मला सुरक्षा द्यावी अशी मी पोलिसांकडे मागणी करत आहे। खास अकोलेकरांसाठी हॉटेल AFC घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी। इंडियन डिशेस, पंजाबी डिशेस, चायनीज, साऊथ इंडियन, AFC स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा, बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध। फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध।